यवतमाळमधील गुलशन ए रझा ट्रस्टच्या मुस्लिम संघटनेच्या एका पत्रकाने मुस्लिम कुटुंबांना त्यांच्या महिलांना पोळा सणाच्या बाजारात सुरक्षिततेच्या कारणामुळे न पाठवण्याचा सल्ला दिला आणि यामुळे वाद निर्माण झाला. विशेष म्हणजे या बाजारातील 90% दुकाने मुस्लिमांच्या मालकीची आहेत. या निर्णयामुळं हिंदू समुदायामध्ये संताप निर्माण झाला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने हिंदूंना केवळ हिंदू विक्रेत्यांकडून खरेदी करण्याचं आणि उत्सवादरम्यान त्यांच्या महिलांचं संरक्षण करण्याचं आवाहन करून प्रतिसाद दिला. सप्टेंबरमध्ये हिंदू सण सुरू होताच रस्ते आणि बाजारपेठा दुकानदार आणि लहान विक्रेत्यांनी गजबजून जातात. हिंदू म्हणून हिंदू विक्रेते आणि दुकानदारांकडून खरेदीला प्राधान्य देणं महत्त्वाचं का आहे याचा सखोल अभ्यास करूयात. लक्षात घेण्याजोगी तथ्यांपैकी एक गोष्ट म्हणजे सुरुवातीला मुस्लिम व्यापारी प्रामुख्याने हिंदू बहुल भागात व्यावसायिक जागा भाड्यानं घेतात. कालांतराने त्यांचे व्यवसाय जसजसे वाढत जातात तसतसे अधिक मुस्लिम लोक त्या ठिकाणी आपले छोटे मोठे व्यवसाय सुरू करतात. बहुतेकदा उच्च किमतीत अतिरिक्त मालमत्ता खरेदी करतात. एकूण लोकसंख्या बहुतांश हिंदू राहिली तरीही अखेरीस या भागात व्यापाराच्या दृष्टीनं हे क्षेत्र मुस्लिम बहुल होऊन जातं. हिंदू सणांच्या काळात मुस्लिम विक्रेत्यांची मोठी गर्दी होते. काही व्यापारी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बनावट हिंदू नावं धारण करतात. शिवाय या सणांमध्ये हिंदूंवर हिंसाचार, दंगली, हल्ले या घटना वारंवार घडत आहेत. काही प्रकरणांमध्ये मुस्लिम संघटनांनी जारी केलेल्या फतव्यांनी हिंदू व्यापाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. लोकसंख्याशास्त्रीय, सांस्कृतिक समतोल बदलण्याची आणि अतिरेकी विचारसरणींद्वारे दहशतीची भावना निर्माण करण्याची दीर्घकालीन योजना उघडकीस येत आहे. हिंदू दुकानांविरोधात फतवा जारी. विशेष म्हणजे काही मुस्लिम संघटनांनी हिंदू विक्रेते किंवा दुकानदारांच्या विरोधात फतवे जारी केले जातात. विशेषतः रमजानच्या महिन्यात त्यांना त्यांची दुकाने खाली करण्यास भाग पाडले जाते. ही दुकाने दिवसा बंद ठेवण्याची आणि रात्री उघडण्याची मागणी केली जाते आणि जर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली तर कट्टर इस्लामी त्यांची दुकाने उद्ध्वस्त करतात. मग हिंदू व्यापारी आणि जनतेच्या मनात कसली दहशत बसवत आहेत? यवतमाळमधील मुस्लिम संघटनांनी पत्रक काढून मुस्लिम कुटुंबांनी पोळा सणाच्या दिवशी आपल्या घरातील महिलांना आपल्या व्यापारी दुकानात न पाठवण्याचा फतवा जारी केला होता. या भागातील 90% दुकाने मुस्लिम मालकीची आहेत. मग प्रश्न उभा राहतो की ही सर्व दुकाने जर मुस्लिम समुदायाची आहेत तर मग मुस्लिम महिलांना धोका कोणापासून आहे? मुस्लिम दुकानदार आपल्या खोट्या नावांचा वापर करतात. बरेचसे मुस्लिम दुकानदार आपली मूळ नावे बदलून खोटी हिंदूंशी संबंधित नावे बदलतात आणि ओळख लपवण्यासाठी आणि हिंदू ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी असं करत असल्याचं दिसतं. मुस्लिम विक्रेते किंवा दुकानदार आपली ओळख लपवण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हिंदू नावांचा वापर केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशाने इतर दुकानदार जे आपल्या खऱ्या नावाने दुकान चालवतात त्यांचे नुकसान होते. शिवाय मुस्लिम बहुल भागात ते सदैव भीती बाळगून असतात. विशेष म्हणजे मुस्लिम विक्रेते देखील या क्षेत्रात यशस्वी आहेत कारण स्पर्धा आहे आणि त्यांच्या व्यापारासंदर्भातील कामात त्यांना स्वस्त मजूर मिळतात जे त्यांच्या समुदायातून उपलब्ध होतात. आणखी एक विशेष बाब म्हणजे गेल्या काही वर्षात जत्रा, यात्रा इत्यादींसह हिंदू सणांमध्ये कट्टरपंथी हल्ल्यांची लाट आपण पाहिली आहे. मुस्लिम बहुल भागात मिरवणूक काढली जाते तेव्हा एक नमुना लक्षात येतो. मग हिंदू सणांच्या वेळी मुस्लिमांच्या मालकीच्या दुकानातून खरेदी करणं योग्य आहे का? शिवाय मुस्लिमांनी हलाल प्रमाणित उत्पादनांचा आग्रह धरला तर असे व्यापारी आपले उत्पादन घेताना विविध टप्प्यांवर केवळ मुस्लिमांच्या सहभागास परवानगी देतात. तर विशेषतः धार्मिक यात्रेदरम्यान हिंदूंना देखील त्यांच्या स्वतःच्या समुदायातील विक्रेत्यांना प्राधान्य देण्याचा अधिकार असला पाहिजे.
काही मुस्लिम व्यापाऱ्यांच्या प्रथा पाहता जत्रा आणि सण यांसारख्या कार्यक्रमांच्या वेळी हिंदू व्यापाऱ्यांसमोर येणारी आव्हाने उभी राहतात, त्यांच्यावर अन्याय होतो. हिंदूंनी या समस्यांबद्दल जागरूक असणं महत्त्वाचं आहे. असं असलं तरी हे देखील प्रामुख्याने हिंदू बहुल भागातील व्यावसायिक जागांवर आर्थिकदृष्ट्या मुस्लिमांचं वर्चस्व वाढत असल्याचं सूचित करतं. हा ट्रेंड हिंदू सणांच्या वेळी हायलाईट केला जातो, जिथे मुस्लिम विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कधीकधी हिंदू नावं घेतात. लोकसंख्याशास्त्रीय आणि सांस्कृतिक समतोल बदलण्याचा प्रयत्न म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या नमुन्यांबद्दल हिंदू व्यापाऱ्यांनी जागरूक असण्याची गरज आहे.